दरम्यान शिवाजी महाराजांचं स्मारक लाल फितीत अडकल्याची अप्रत्यक्ष कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आहे। तरी सुद्धा शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक होणारच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। सर्व परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली। तर उपमुख्यमंत्र्यांनीही शिवस्मारक होणारच असं या कार्यक्रमात स्पष्ट केलंय। जगात इतकं भव्य शिल्प नाही किंवा इतकं उंच पुतळा नाही, अशा प्रकारचा पुतळा करायचा आमचा संकल्प आहे। त्याचा सर्व महाराष्ट्राच्या शिवप्रेमी जनतेलाच नव्हे तर देशातील सर्व जनतेला अभिमान वाटावा। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं जागतिक दर्जाचं स्मारकाच्या बद्दल पण जयंतराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे। कॅबिनेटने मला सांगितलं की आता तुम्ही 100 कोटी रुपयाची तातडीनं त्याला तरतूद त्या ठिकाणी करा। काम मोठं आहे, त्या कामाच्या मध्ये तुम्ही पैशाची काही काळजी करू नका। फार चांगल्या पद्धतीनं ते स्मारक आपल्यालाही सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं ते स्मारक आणि एवढ्या लाटा वगैरे येतात त्यातही पुढं शेकडो वर्ष ते मजबूतीनं त्या ठिकाणी राहील अशा प्रकारे प्रत्येकाला मुंबईत आल्यानंतर एकदा का होईना स्मारकाला भेट द्यावी असं वाटलं पाहिजे। शिवजयंतीच्या दिवशी शिवसंग्राम संघटनेनं